तुला रियाज का करायचा आहे एवढ्या रात्री? अरे बाबा, परवा गुरुकुलमध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे. अभिची आई मला स्वतःहून म्हणाले की ओवी, तुझा आवाज किती छान आहे, तू परवा स्टेजवर गाणार आहेस. त्यासाठी रियाज हवा ना. बापरे ओवी, खूप चांगली गोष्ट आहे, पण अगं या घरात आपण कसा रियाज करायचा? कोणी ऐकलं तर दोघांनाही घराबाहेर काढतील. तोच तर प्रश्न पडलाय मला. काहीतरी करावं लागणार. विचार कर. करतो विचार, थांब. काय करता येईल? आयडिया. काय? आपण दोघं गपचूप टेरेसवर जाऊया. तिथे मोकळी हवाई असेल आणि माझा रियाज सुद्धा छानच होणार. आपण दोघं गपचूप टेरेसवर जाऊ, मोकळी हवा पण असेल, पण त्या मोकळ्या हवेसोबत तुझे सूर पण जातील. अगं शांतता असेल ना वर, सगळ्यांना ऐकू येईल की तू गातेस. आयडिया फसली. हा, आयडिया. मध्यरात्री सगळ्यांची गाठ झोप लागेल, तेव्हा तरी रियाज करू. सगळे गाढ झोपेत असतील, पण तुझे सूर पण वरचे लागतील, आणि ते जर त्यांच्या गाढ झोपेत त्यांना ऐकू आले तर आपल्या दोघांनाही गाडतील. ही पण आयडिया फसली. आयडिया. हा, सांग सांग सांग. काय? हे बघ, परवा कार्यक्रम आहे, रियाज तर करावाच लागेल. घरात तर नाही करू शकत, बाहेर जाऊयात आणि बाहेर रियाज करूया. ही पण आयडिया फसणार आहे. का? अरे बाबा, आपण जर दोघं रात्री बाहेर निघालो तर कुणी आपल्याला अडवलं आणि विचारलं तर आपण काय उत्तर द्यायचं? अबीर, हो आई. ठेव तो फोन. किती वेळ झाला फोनवर गेम खेळतोयस? डोळे खराब होतील तुझे. हो आई, 2 मिनिटं. अय्यो, मेला माझाच. आई, मी काय म्हणतो, तू पण रात्रभर फक्त काम काम आणि फक्त कामच करणार आहेस का? घरी कधी जायचंय? बघ ना, 9:40 झालेली असतात. मी खूप बोर झालेलो असतो. हो रे राजा, तर गुरुकुलाच्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी आपल्यावर आहे ना. मग तयारी करायला नको का? इतका मोठा कार्यक्रम असणार आहे. चला चला, माझं काम झालंय आता. आपण घरी जाऊया. एवढ्या लवकर? जादू. जादू? मग आधीच का नाही केली म्हणतो मी. घरी जायचंय की नाही? हा, जायचंय जायचंय. चल चल. आई, मी काय म्हणतो, आजोबा कुठे असतात? अरे हो, 1 मिनिट. मी त्यांना फोन करते, म्हणजे आपण एकत्र घरी जाऊ. हा. काही गोष्टी आहेत, पण त्यातनं आपण मार्ग नक्की काढू. हा, बोल सावली. हॅलो बाबा, तुम्ही कुठे आहात? आम्ही गुरुकुलमधून घरी जायला निघतोय. नाही, माझी एक मीटिंग चालू आहे. बरं, मीटिंग जर लवकर संपणार असेल तर तुम्ही इथेच याल का? म्हणजे आपण एकत्रच घरी जाऊ. नाही, नको. मला असं वाटतंय मला उशीर होईल. तुम्ही दोघं एक काम करा, रिक्षा करा आणि घरी जा. बरं ठीक आहे, तुम्ही लवकर या. ओके. आई, काय म्हणाले असतात आजोबा? कधी येणार आहेत ते? अबीर, आज आपल्याला आजोबांशिवाय रिक्षाने जावं लागणार आहे. रिक्षा? आई, मी काय म्हणतो, रिक्षाने कशाला? आपण चालत जाऊत ना. अगं, आपलं घर जवळच असतं ना. आणि बघ ना, बाहेर किती छान हवा सुटली आहे. आपण मस्त रात्रीच्या चांदण्यांना बघत छान छान गप्पा मारत जाऊ. प्लीज ना बाई, प्लीज. मी नाही बोलले तर ऐकणार आहेस तू? अजिबात नाही. मग चला साहेब. चला. हळू. अरे सावली मॅडम, निघालात तुम्ही? पण साहेब अजून आले नाहीत. माहिती आहे आम्हाला, त्यांना उशीर होणार आहे यायला. बर, मी तुमच्यासाठी रिक्षा बोलवून आणतो. अहो नको, ह्या साहेबांना चालत जायचंय म्हणे. अच्छा, बाय बाय छोटे सरकार. बाय बबट काका. गुड नाईट. स्लीप टाईट. ए चल, काही पण बोल. अगं आई, मी काय चुकीचं बोलला असतो? बरोबर तर बोललोय ना मी. बरोबर बोललास. ते झोपले तर गुरुकुलाची काळजी कोण घेईल? अगं आई,
रात्रीचं प्राणी पण झोपत असतात आणि ते तर माणूस आहेत, त्यांना झोप नाही येणार का? मग एक काम करूया, त्यांना झोपू दे, तू जा गुरुकुलमध्ये, ठीक आहे? अगाय मग तर मला जरा अजूनच झोप येईल. मग चल घरी. हो. राज, हा जे आणि बाबा आता काय करायचं? तू शांत राहा, मी बघतो काय करायचं ते. चल माझ्यासोबत ये. काय सारंग कुठे एवढ्या रात्री घेऊन चाललंयस तिला? काय प्लॅन काय? अरे हिला आईस्क्रीम खायचं होतं म्हणून बाहेर घेऊन चाललो होतो. आईस्क्रीम मी पण खाणार. नको. काका प्लीज मला पण घेऊन चल ना. शुभ्रा, तुला कशाला खायचं आईस्क्रीम? अजिबात आईस्क्रीम वगैरे खायचं नाहीये. सर्दी होईल तुला, आणि बाहेर एवढी थंडी आहे, या थंडीत बाहेर सुद्धा जायचं नाहीये. मी सारंग काकाला पण सांगते, ओबीसाठी पण घरात एखादा आईस्क्रीम असेल तेच द्यायला. कोणीच कुठे जाणार नाही, बाहेर अजिबात जायचं नाहीये. काय ग मम्मा, तू प्रत्येक गोष्टीला नाही नाही म्हणते. स्वतः तर गोष्ट नेत नाही. ते सारंग काका नेते तर त्याला पण नाही म्हणते. मी तुझं ऐकणार नाही. मला जायचंय. शुभ्रा बाळा ऐक ना, आई बरोबर बोलते. बाहेर ना थंड हवा असेल, उगाच तुला काहीतरी व्हायचं आणि मग आईस्क्रीम पण खायला नाही मिळायचं. मी एक काम करतो, मी आईस्क्रीम घेऊन येतो. कुठला फ्लेवर तुला हवाय सांग. नाही मला जायचंय म्हणजे जायचंय. मी घरात बसून आईस्क्रीम नाही खाणार. ओवी जाणार तर मी पण जाणार. सारंग ऐक ना प्लीज प्लीज. हे बघ, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर तिला घेऊन जा, नाही तर घर डोक्यावर घेईल ती आता. नाही तू टेन्शन नको घेऊ, मी समजवतो तिला. शुभ्रा बाळा ऐक, आई बाबांना काळजी वाटते ना तुझी. मी घेऊन येतो ना तुझ्यासाठी आईस्क्रीम. इथे आणतो घरात. कुठला फ्लेवर हवाय सांग. नाही मला जायचंय म्हणजे जायचंय. माझं कोणीच ऐकत नाही. ऐक रडू नकोस, जाऊ आपण. थँक्यू काका. गणला तू. सगळी नाटकं आहेत तिची. आता जा घेऊन जा. चल ये ओवी. मोनिका मॅडम या बसा, खेळा. एक मिनिट राज, मी तुला चेकमेट दिलं होतं. खूप घाई करतेस तू. एक मूव माझ्याकडे होती. तू चीटिंग केली आहेस ना? आर यू मॅड? खेळ.